नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे नागपूर महानगरपालिकेमध्ये एक नवीन पदभरती आलेली आहे. तर कोणकोणती पदं आहेत, कोणकोणते विद्यार्थी अर्ज करू शकतात, त्याच्यानंतर ह्याचा क्रायटेरिया काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन या सगळ्यांची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता ही जाहिरात आहे. तर ही जाहिरात तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाणार आहे. तर 22 तारखेलाच कालच जाहिरात आलेली आहे ही. तर हे जर जाहिरात आहे तर आता ऑनलाईन फॉर्म सुरू आहेत. 26 तारखेपासून फॉर्म सुरू होत आहेत. ते 9 तारखेपर्यंत हे फॉर्म राहणार आहेत. 9 पर्यंत होणार आहेत. ओके. त्याच्यानंतर अ, अर्जासाठी अंतिम तारीख जी असणार आहे तुम्हाला फॉर भरायची ती आहे 9 सप्टेंबर असणार आहे. त्याच्यानंतर फीस भरायची आहे तुम्हाला 26/8 ते 9/9 म्हणजे त्याच वेळेस भरायची आहे. ऑनलाईन तुम्हाला इथंच एएनएमसी नागपूर इथे तुम्हाला हॉल तिकीट उपलब्ध होतील आणि हे बाकी सगळी तुम्हाला इथंच माहिती होणार आहे. ही ऑनलाईन सीबीटी होणार आहे, लक्षात घ्या. याची सगळी तपशील तुम्हाला नंतर तुम्हाला कळून जाणार आहे. आता पुढे जाऊयात आपण. तर पदं कोणकोणती आहेत? तर कनिष्ठ लिपिक हे पद आहे. S6 श्रेणी आहे. 19,900 ते 63,200 60 पद आहेत. त्याच्यानंतर विधी सहाय्यकचे 14 पद आहेत. 38,600 ते 1,22,006 पद आहेत. कर संग्राहकाची कर आहे 6 पद आहेत. S6 श्रेणी 19,900 ते 63,200 74 पद आहेत. ग्रंथालय सहाय्यकचे S6 8 पद आहेत. स्टेनोग्राफर S14चं 10 पद आहेत. त्याच्यानंतर रोखापाल, लेखापाल हे 10 पद आहेत. S13ची श्रेणी आहे. त्याच्यानंतर सिस्टम अॅनालिस्ट 14 S14 आहे. 1 पद आहे. हार्डवेअर इंजिनियर 2 पद आहेत. डेटा मॅनेजरचे 1 पद आहे. प्रोग्रामरचे 2 पद आहेत. असे 174 पदांकरिता ही पदभरती आलेली आहे. आता हे आरक्षणानुसार हे पदभरती आहे. तर याच्यामध्ये सर्वसाधारण जी पदं आहेत बघा, तर सर्वसाधारण जर बघितले तुम्ही तर हे आहेत 60 पदं. त्याच्यानंतर महिला आरक्षित 19 पदं. माजी सैनिकसाठी 8 पदं. 1 पद आहे ते खेळाडूसाठी, 1 पद आहे प्रकल्पस्थ, 6 पदं पदवीधर अंशकालीन. अनाथसाठी अ, आणि अनाथसाठी 2 पदं आहेत. दिव्यांसाठी 2 पदं आहेत, अनाथसाठी 1 पद आहेत. असं जर बघितलं तुम्ही तर एससी साठी बघितलं तर आहेत ही 7 पदं, एसटी साठी 9 पदं, विजेए साठी 4 पदं, एनटीबी साठी 3 पदं, एनटीसी साठी 5 पदं, एनटीडी 3 पदं, एसबीसी 3 पदं, ओबीसी साठी एकही पद नाही आहे, एससीबीसी 6 पदं, ईडब्ल्यूएस 6 पदं, 46 पदं ही आरक्षित पदं आहेत. राखीव पदं 14 अशी 60 पदांकरिता ही पदभरती आहेत. ओके, हे झालं लिपिकसाठी. त्याच्यानंतर लॉ असिस्टंटसाठी ही माहिती आहे. त्याच्यामध्ये एससी साठी 1 पद आहे, विजेसाठी 1 पद आहे, ओबीसी साठी 1 पद आहे, एससीबीसी 1 पद आहे, ईडब्ल्यूएस एकही पद नाही, आरक्षित पद 4, 2 ओपनसाठी अशी 6 पद आहेत. त्याच्यानंतर टॅक्स कलेक्टर 74 पद. त्याच्यामध्ये एससी साठी एकही पद नाहीये, एसटी साठी 16 पद, 6 पद एनटी सी ए साठी विजयसाठी. त्याच्यानंतर 5 पद एनटी सी एनटीडी 5 पद, 1 पद एसबीसी 7 पद, एससीबीसी 7 पद, ईडब्ल्यूएस आरक्षित पद 47, ओपनसाठी 27 अशी 74 पद आहेत. 8 पद ही याच्यासाठी असणार आहेत. लायब्ररी असिस्टंट, स्टेनोग्राफर 10 पद. ओके. सिस्टम अॅनालिस्ट, अकाउंटंट कॅशियरसाठी 10 पद आहेत. सिस्टम अॅनालिस्ट 1 पद आहे. हार्डवेअर इंजिनियर 1 पद आहे. त्याच्यानंतर 1 पद जे आहे ते आहे प्रोग्रामरसाठी आहे. डेटा मॅनेजर 1 पद आहे. आता कनिष्ठ लिपिकसाठी कोणतीही डिग्री चालेल तुम्हाला. मराठी 30 आणि इंग्लिश 40 ची तुम्हाला स्पीड लागेल. त्याच्यानंतर संगणक अर्थसंदर्भात शासन वेळोवेळी करणाऱ्या धोरणानुसार आवश्यक पात्रता लागणार. विधी सहाय्यकसाठी विधी लॉची डिग्री लागेल तुम्हाला आणि तुम्हाला 5 वर्षाचा हे लागेल, अनुभव लागणार आहे. कर संग्राहकसाठी तुम्हाला डिग्री लागेल, कोणती चालेल? 30 मराठी, 40 इंग्लिशची तुम्हाला टायपिंग लागणार आहे. ग्रंथालय सहाय्यकसाठी तुम्हाला एसएससीच लागेल आणि ग्रंथालय सर्टिफिकेट कोर्स लागेल. स्टेनोग्राफर तुम्हाला कोणती डिग्री चालेल? त्याच्यासाठी मराठी आणि इंग्लिश शॉर्ट हँड 80 ची चालेल आणि टायपिंग 40-60 अशी तुम्हाला टायपिंग लागणार आहे. 3 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
रोखापाल लेखापालसाठी जर बघितलं तुम्हाला वाणिज्य शाखेची पदवी लागेल आणि तुम्हाला DFM ची पदवी आवश्यक असणार आहे. त्याच्यानंतर सिस्टम अॅनालिस्टसाठी BE कम्प्युटर लागेल. त्याच्यानंतर तुमच्या 3 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे आणि सध्या कार्यरत उपयुक्त असलेल्या प्राप्तांना प्राधान्य म्हणजे जे ऑलरेडी आहेत त्यांना प्राधान्य देणार. हार्डवेअर इंजिनिअरसाठी तेच आहे, प्राधान्य त्यांना देणार आहे. प्रोग्रामरसाठी तेच अ, प्राधान्य देण्यात येणार आहे. डेटा मॅनेजर BE कम्प्युटर 3 वर्षाचा अनुभव आणि प्राधान्य देण्यात येणार आहे. या बाकीच्या अटी आहेत. आरक्षणानुसार सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. कमीत कमी 18 वर्ष, ओपनसाठी 38 वर्ष आणि मागासवर्गासाठी 43 वर्ष ही मर्यादा असणार आहे. निवड पद्धती तुम्हाला कॉम्प्युटराइज हे राहणार आहे. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्हाला लेखी परीक्षामध्ये कमीत कमी 50% गुण आवश्यक असणार आहे. तर तुम्हाला पुढे हे करण्यात येणार आणि मागासवर्गासाठी 45% गुण आढळून राहणार. गट क पदाकरता 100 प्रश्न, 200 गुणाची परीक्षा ऑनलाईन परीक्षा होणार आहे. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न राहणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण राहतील असे आणि 2 तासाचा वेळ हे राहणार आहे. 1 वर्षासाठी व्हॅलिड राहणार आहे. हे हे पदाचा सिलेबस वगैरे दिलेला आहे. हा वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण काय करूयात डिस्कस करूया. ओके. हे डॉक्युमेंट कोणते आहेत? डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल, SSCचा सर्टिफिकेट लागणार आहे, वयाचा पुरावा लागेल, क्वालिफिकेशनचा सर्टिफिकेट लागेल, त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट लागेल आहे, एसीबीसी असेल एसीबीसीचा पुरावा, EWS असेल EWS पुरावा, त्याच्यानंतर OBC SC ST सोडून बाकीच्यांना हे लागणार आहे, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे आरक्षण घेणार आहात पात्र म्हणजे माजी सैनिक असाल, खेळाडू असाल, अनाथ असाल, प्रकल्प भूकंपग्रस्त, अंशकालीन पदव्युत्तर याचा तुम्हाला पुरावा लागणार आहे. नावात बदल झाले असेल त्याचा पुरावा लागेल. याचा मराठीचे ज्ञान असल्याचा पुरावा लागेल. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र लागेल. अनुभव प्रमाणपत्र लागेल. संगणकाचे प्रमाणपत्र लागेल. जन्मतारखेचा प्रमाणपत्र लागेल. फीज ₹1000 आणि ₹900 ही अशी फीज राहणार आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. धन्यवाद.